नमस्कार. भारतीय अर्थव्यवस्थेच्या चौफेर घोडदौडीचा लेखाजोखा घेऊन पुन्हा एकदा मी आपल्या समक्ष हजर झालेलो आहे. 1 फेब्रुवारीला भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी संसदेमध्ये या सरकारचं शेवटचं एका अर्थानं असलेलं अंतरिम बजेट आणि निवडणुकीच्या आधीचं म्हणून अंतरिम असं बजेट संसदेमध्ये सादर केलेलं होतं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी याच विषयावर आधारित असलेली 2014 पर्यंतची अर्थव्यवस्थेची स्थिती आणि 2014 ते 2023 या कालावधीत झालेली अर्थव्यवस्थेची स्थिती याच्यावर एक श्वेतपत्रिका पटलावर मांडलेली होती, म्हणजे जाहीर केली. ही श्वेतपत्रिका म्हणजे कुठल्याही सरकारनं आपल्या कालावधीत झालेल्या किंवा त्यापूर्वी झालेल्या गोष्टींचा खरा आणि इत्थंभूत लेखाजोखा देणं याला श्वेतपत्रिका असं म्हणतो आपण. त्यामुळे श्वेतपत्रिकेतली माहिती अतिशय खरी आणि ऑथेंटिक सोर्सेसवर आधारितच असते. ही श्वेतपत्रिका आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली चौफेर घोडदौड आणि त्याचे ते निदर्शक आहे. तर दुसऱ्या बाजूला 2014 पर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये अर्थव्यवस्था किती कूर्मगतीनं चालत होती याचं ते द्योतक आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मानकांच्यावर अवलंबून ही श्वेतपत्रिका मांडण्यात आलेली होती आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोह झालेला आहे. तौलनिक आकडे 2014 पर्यंत काय होतं आणि 2014 नंतर काय परिस्थिती आहे हे या श्वेतपत्रिकेमध्ये मांडले गेलेले आहेत. हा अंतरिम संकल्प मांडतानाच अर्थसंकल्प मांडतानाच निर्मलाजींनी भारतात राबवल्या गेलेल्या विविध जनहितकारी योजनांची पण थोडीफार माहिती दिलेली होती. आपल्याला माहीत आहे की 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर अनेक योजना या अंत्योदयाच्या म्हणजे सामान्य माणसाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहण्याचा स्तर वाढावा याच्यासाठीच्या अंमलात आणल्या गेल्या आणि त्याचा परिणाम हा या सगळ्या अर्थव्यवस्थेवर झालेला आता आपल्याला पाहायला मिळतोय. निर्मलाजींनी दिलेल्या काही योजनांच्या मध्ये प्रामुख्याने काही योजना आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची मला वाटणारी योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान स्वनिधी योजना. जो रस्त्यावर काहीतरी विकून ठेल्यावर काहीतरी विकून आपला उदरनिर्वाह चालतोय अशा फेरीवाल्याचा व्यवसाय कोविडच्या कालावधीत पूर्ण थांबलेला होता आणि हा थांबलेला व्यवसाय पुन्हा त्याला उभारी देण्यासाठी रुपये 10,000 हे फेरीवाल्याला सरकारनं बिनव्याजी बिनतारण कर्ज दिलं. हे कर्ज या देशातल्या 78 लाख फेरीवाल्यांनी घेतलेलं आहे. 78 लाख गुणिले 10,000 एवढे निधी सरकारनं राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून फेरीवाल्यांना भांडवली उत्पन्न करून दिला. या फेरीवाल्यांना नंतर ज्यांनी 10,000 फेडले त्यांना 20,000, ज्यांनी 20,000 फेडले त्यांना पुन्हा 50,000 अशा पद्धतीनं हे अर्थसहाय्य मिळत गेलं आणि त्यामुळं भारतातला फेरीवाला जो सगळ्यात तसा बघितला तर व्यवसायातला सगळ्यात खालचा स्तर आहे की जो रस्त्यावर ठेल्यावर काहीतरी विकून आपला उदरनिर्वाह चालतो, या फेरीवाल्यांना फार मोठा त्याच्यामध्ये एक चांगला लाभ त्याच्यात मिळालेला दिसतोय. पंतप्रधान स्वनिधी योजनेबरोबरच पंतप्रधान किसान सन्मान योजना अशी एक योजना मोदी सरकारनं आणली ज्याच्यामध्ये रुपये 6,000 हे वर्षभरात 3 हप्त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेमध्ये 11.8 कोटी इतके शेतकरी लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतात. फसल विमा हा असाच एक प्रयोग होता ज्याच्यामध्ये शेतीत कुठल्याही प्रकारे नुकसान झालं तर शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फटका बसू नये यासाठी फसल विमा योजना आणली गेली, अंमलात आणली गेली आणि गेल्या 8 वर्षामध्ये जवळजवळ 4 कोटी शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ झालेला आहे. अशाच पद्धतीनं आणखीन एक अभिनव मार्केट तयार केलं गेलं जे ऑनलाईन मार्केट शेतकऱ्यांच्यासाठी होतं, ज्याला ई मंडी असं म्हटलं जाते. त्याच्यामध्ये देशभरातल्या 1360 इतक्या APMC एकत्र जोडल्या गेल्या आणि शेतकरी आपला माल त्याद्वारे देशात कुठेही विकू लागला. ह्याचा जवळजवळ 1.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे.
या सरकारनं ज्या काही योजना आणल्या त्या योजनांचा जो काही असलेला निधी देणं लागत असेल सरकार, हा निधी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यात थेट जमा करायची सुरुवात या सरकारनं केली आणि त्याचा फायदा असा झाला की जवळजवळ 34 लाख कोटी रुपये गेल्या 10 वर्षात वितरित केले गेले आणि हे वितरण होताना एकही पैसा इकडं तिकडं गेला नाही. एखाद्याला 1,000 रुपये मिळायचे तर ते 1,000 रुपयेच मिळाले आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं पण 2.75 म्हणजे 2.25 लाख कोटी रुपये सरकारची पण बचत झाली. फार मोठा विषय आहे. माननीय राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलेलं होतं की आम्ही जर वरती दिल्लीत 1 रुपया दिला तर लाभार्थ्यापर्यंत 15 पैसे पोचतात. त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती आता निर्माण केलेली आहे ह्या शासनानं. याचबरोबर विविध व्यावसायिकांच्यासाठी मुद्रा लोनची योजना सरकारनं काढली. मुद्रा लोन योजनेमध्ये 40 कोटी लाभार्थ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि सांगण्यात महत्त्वाचा विषय असा की त्यातल्या 27 कोटी महिला उद्योजक आहेत. हे जर प्रमाण बघितलं तर खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला चालना द्यायसाठीच्या योजना या सरकारनं आणलेल्या आपण बघतोय. त्याच्या व्यतिरिक्त स्टार्टअप असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, अशा विविध योजनांच्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न या सरकारनं केला आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आपण आता या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून बघू शकतोय. आपल्याला आश्चर्य वाटेल की स्वच्छ भारत मिशन हे जे मोदींनी पहिला सुरुवात केलेलं मिशन होतं, ज्याच्या अंतर्गत देश स्वच्छ राहावा, परिसर, गावं, शहरं, वस्त्या स्वच्छ राहाव्यात यासाठी मोदींनी स्वतः काम केलं. याचा अर्थकारणावर परिणाम होतो असं आनंद महिंद्रा नावाच्या देशातल्या अतिशय टॉपच्या उद्योजकांनी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी त्याची संकल्पना अशी सांगितली की भारतामध्ये पर्यटक येतात, मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, परंतु भारतातली शहरं स्वच्छ नसल्यामुळं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ थोडा अपेक्षेपेक्षा कमी असतो. ज्यावेळेला स्वच्छ भारत अभियान सुरू झालं त्याच्यानंतर भारतातला पर्यटनाचा ओघ वाढला हे आकडेवारी स्पष्ट करते. याचा अर्थ असा आहे की स्वच्छ भारत मिशन हा एकीकडं स्वयंस्फूर्त स्वच्छता राखण्याचा जरी कार्यक्रम असला तरी दुसऱ्या बाजूला तो अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना देऊन गेला आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की भारताचं संपूर्ण उत्पन्न म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला म्हणतो GDP असेल तेही वाढलं आणि ज्याला रिअल इन्कम म्हणतात म्हणजे माणसांचा व्यक्तिगत इन्कम हाही जवळजवळ 50% वाढलेला आपल्याला आकडेवारीवरून दिसतंय. आता आपण थोडंसं ह्या श्वेतपत्रिकेकडं आपण सरकूया. श्वेतपत्रिकेमध्ये काही विषय आहेत, मी म्हटलं मगाशी तसे अनेक त्याच्यामध्ये इंडायसेस आहेत, ज्यातले काही इंडायसेस आपल्याला चर्चेत घेण्याची गरज नाही, पण जे ढोबळमानानं सर्वसामान्यपणे माणसांना माहिती असतात असे काही इंडायसेस आपण बघूया. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा इंडेक्स जो इंडेक्स आहे तो आहे आपल्याला पर कॅपिटा इन्कम. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर हे एकेकाळी देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा उत्पन्न असणारं शहर गणलं जायचं. तर पर कॅपिटा उत्पन्न हे जे आहे ते GDP तोही असतो एका प्रकारचा. तर 2014 साली संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये तो आपला पर कॅपिटा इन्कम हा 3,889 रुपये प्रति व्यक्ती असा होता. हा ज्यावेळेला आत्ता निर्मला सीतारामनजींनी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला अंदाजित केलेला पर कॅपिटा इन्कम हा 6,016 रुपये झाला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जवळजवळ दुप्पट वाढ याच्यामध्ये झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की कॅपिटल एक्सपेंडिचर सरकारचा काय झाला. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी प्रामुख्यानं जो निधी खर्च होतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. या निधीचं प्रमाण सुद्धा ज्या 2014 साली ज्यावेळेला सरकार गेलं मनमोहन सिंगांचं त्यावेळेला 1.60% GDPच्या 1.60% होतं. तेच प्रमाण आता मात्र 3.2% आहे. पुन्हा जवळजवळ दुप्पट वाढ झालेली आहे.
फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा एक अर्थव्यवस्थेला मजबूत करणारा फॅक्टर असतो आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेवढी देशात वाढती तेवढा देश तुमचा हा व्यवसायासाठी चांगला असं गणलं जाते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये 2014 साली आपल्याकडं 30,500 कोटी एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली. $305 बिलियन असं त्याचं इंग्लिशमध्ये वर्जन आहे. तर आता मात्र 2023 साली ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 59,650 कोटी पुन्हा डबल वाढ झालेली आपल्याला दिसते. राष्ट्रीय महामार्ग 2014 सालापर्यंत या देशामध्ये 25,700 किलोमीटरचे राष्ट्रीय लोहमार्ग नव्हे राज्यमार्ग होते. हीच संख्या गेल्या 9 वर्षांमध्ये वाढून 54,900 किलोमीटरपर्यंत झालेली आहे. लक्षात घ्या, 2014 सालापर्यंत होते 25,700 आणि आता झालेले आहेत 54,900. याचा अर्थ दुप्पट वाढ झालेली आहे. ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला दिवसाला राष्ट्रीय महामार्गाची बांधणी केवळ 12 किलोमीटरची व्हायची. ती आता वाढून झालेली आहे 28.3 किलोमीटर पर डे इतकी. जेवढं दळणवळणाची साधनं जास्तीची असतात, सोयीची असतात, तेवढा व्यापार उदीम वाढत जातो आणि तेवढी अर्थव्यवस्था देशाची सुदृढ होत जाते. याच्यामुळंच या सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटवर प्रचंड भर दिला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करून आज आपल्याला दृश्य स्वरूपात त्याचे फायदे दिसत आहेत. रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण हा एक मुद्दा असा आहे की ज्याच्यामुळं आपलं कार्बन इमिशन जे आहे ते कमी होतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला काही त्याची मानकं चांगल्या पद्धतीनं मिळतात. हे इलेक्ट्रिफिकेशन किती होतं तर 2014 सालापर्यंत 21,800 किलोमीटरचे लोहमार्ग हे इलेक्ट्रिफिकेशन झालेलं होतं. पण आता या गेल्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 18,000 किलोमीटर वाढ झाली. म्हणजे लक्षात घ्या, 2014 पर्यंत 21,000 किलोमीटरचं झालेलं होतं आणि 10 वर्षामध्ये 14,000 किलोमीटर वाढून 18,000 किलोमीटर वाढून एकूण 39,000 किलोमीटर लोहमार्गाचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आपण बघतोय. 2014 सालापर्यंत या देशामध्ये डोमेस्टिक फ्लाईट जिथनं उडू शकतात, उड्डाणं जिथनं विमानांची होऊ शकतात, असे फक्त 74 विमानतळ देशभरामध्ये होते. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 149 विमानतळांची वाढ झालेली आहे. हे पुन्हा आपण बघितलं तर जवळजवळ ते दुप्पट झालेलं आहे. भारताची एकूण विद्युत निर्मितीची क्षमता जी होती म्हणजे एस्टॅब्लिश्ड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी गिगावॅट्समध्ये ही 249 गिगावॅट त्यावेळी होती 2014 सालापर्यंत आणि 2014 ते 2023 या याच्यामध्ये ही वाढून 429 गिगावॅट एवढी झालेली आहे. अपारंपरिक विद्युत निर्मिती ज्याला रिन्युएबल किंवा ग्रीन एनर्जी म्हणतात, ज्याला कुठलेही रिसोर्सेस खर्च करायला लागत नाही, अशा अपारंपरिक ऊर्जेची क्षमता ही 74 गिगावॅट 2014 सालापर्यंत होती. ती वाढून तब्बल 149 गिगावॅट झालेली आहे. पुन्हा आपण बघितलं तर जवळजवळ दुपटीच्या आसपास ही वाढ झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की जी मोठी शहरं आहेत, महानगर ज्यांना आपण म्हणतो, अशा महानगरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढं अधिक असेल तेवढं लोकांना यातायात करायला सोपं पडतं आणि त्याच्यासाठी मेट्रो ही संकल्पना भारतात राबवली गेली. 2014 सालापर्यंत या देशामध्ये फक्त 5 शहरामध्ये मेट्रोज होत्या. या 5 शहरात थोड्या थोड्या प्रमाणात मेट्रोचा कारभार होता. पण पुढच्या 10 वर्षामध्ये एकूण आता 20 शहरामध्ये म्हणजे 15 शहरामध्ये मेट्रो वाढलेले आहेत आपण बघतो. आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट या सगळ्या विषयातली अशी आहे की आपण सर्वजण आता मोबाईल स्मार्टफोन वापरतो आणि डेटा रोजचा वापरतो, आपल्याला माहीत आहे, खूप सोपं झालेलं आहे. पण या मोबाईलच्या ब्रॉडबँडच्या सबस्क्रायबर्सची संख्या ही 2014 साली फक्त 6 कोटी होती. ती आता वाढून गेल्या 10 वर्षामध्ये ब्रॉडबँड युजर्सची सबस्क्रायबर्सची संख्या वाढून 90 कोटीपर्यंत गेलेली आहे.
म्हणजे सामान्य माणूस आता नेट वापरायला लागला हे त्याचं द्योतक आहे. यातला बराचसा विषय हा आर्थिक नसला बऱ्याच वेळेला तरी त्या वापरामुळं पुढं अर्थव्यवस्थेला बरीच चालना मिळते हे नक्की आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपल्याला माहित आहे की एकेकाळी काँग्रेसच्या काळामध्ये रेशनिंग असायचं, गॅस मिळायचे नाहीत, नंबर लावला की 20 दिवसांनी या अमुक करा तमुक करा चालायचं. त्याच्यानंतर अटलजींचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा फ्री पॉलिसी झाली, म्हणजे मागं त्यावेळेला गॅस उपलब्ध होऊ लागला. तरीही 2014 सालापर्यंत या देशात फक्त 14 कोटीच गॅसची कनेक्शन होती. गेल्या 10 वर्षामध्ये 14 कोटीची कनेक्शन ही 31.4 कोटीवर गेलेली आपण बघतोय. म्हणजे पुन्हा एकदा 2014 सालापर्यंतच्या कालावधीत 14 कोटी आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये 17 कोटी वाढवलेली आपण बघतोय. नल से जल म्हणजे घराघरामध्ये नळानं पाणी पोचवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय हा पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये एकदा 15 ऑगस्टच्या जाहीर केलेला होता. अतिशय कठीण काम आहे ते. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की लडाखसारख्या अतिशय दुर्गम आणि उंचावरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा घरामध्ये नळाचं पाणी यायला लागलेलं आहे. आणि ही घरोघरी ज्या म्हणजे नळ कनेक्शन असलेल्या घरांची संख्या ही 2014ला 3.2 कोटी होती, ती वाढून आता गेलेली आहे 13.8 कोटीवर. म्हणजे या 10 वर्षामध्ये 10 कोटी कनेक्शन्स घरगुती नळांची वाढली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या योजनांमध्ये सरकार गरजूंना थेट निधी देत असतं. अनेक योजना आहेत, म्हणजे पहिल्याही सरकारांच्या होत्या आणि आत्ताच्या सरकारच्या तर आहेतच आहेत. याचा निधी जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात 100 पट वाढ झालेली आपल्याला दिसते आहे. म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये वर्षाला जो निधी 2014ला शेवटचा जो वितरित केला गेला तो होता 7,367 कोटी रुपये. आणि आत्ता निर्मला सीतारामनजींनी ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला वितरित झालेला निधी हा 7,16,396 कोटी रुपये आहे. म्हणजे 100 पट वाढ या लाभार्थ्यांना दिलेल्या निधीमध्ये या सरकारनं केलेली आहे. आता हे तसे थोडे आकडे थोडंसं कंटाळवाणं वाटलं असलं तरी आपण बघितलं तर प्रत्येक मानकामध्ये किमान दुप्पट एवढी वाढ सगळीकडे झालेली दिसते. ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचं राहणीमान उंचावावं या दृष्टीनं असलेल्या योजनांचा भरपूर फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला झालेला आपण बघतोय. यातनं अर्थव्यवस्था सुदृढ झालेलीच आहे, ह्याच्यात प्रश्नच नाही. सर्व जागतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या आर्थिक विषयामध्ये अभ्यास करत असतात, ह्या सगळ्यांनी येत्या कालावधीमध्ये भारताचा ग्रोथ रेट म्हणजे विकासाचा दर हा 6.5 ते 7% राहील असं खंबीरपणानं ठामपणे सांगितलेलं आहे. जगामध्ये आज घडीला एवढ्या चांगल्या पद्धतीनं आर्थिक विकास साधणारा अन्य कुठलाही देश अस्तित्वात नाही आहे. त्यामुळं गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधल्या त्यांच्या सर्व मंत्र्यांनी अतिशय जिद्दीनं, चिकाटीनं आणि समर्पण भावनेनं केलेलं काम आज भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलेल्याचं आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच पुन्हा एकदा हे म्हणणं गरजेचं आहे, फिर एक बार मोदी सरकार.